सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बालिका दिन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी 2025 रोजी केवनसरा पाटील विद्या मंदिर थेरगाव या प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेतील सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। तसेच शाळेतील सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनीही कर्मयोगिनी राजयोगिनी जय जय तू हे गाणे आपल्या सुरेल आवाजात गायले। शाळेतील तिसरीतील पियुष यादव, चौथीतील विराज वाघमारे, शिवम आरवाडे, श्रावणी चिखले या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याविषयी आपल्या मनोगतातून माहिती दिली। काही विद्यार्थ्यांनी गीतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली। पाचवीतील सृष्टी बिरादार व आरोही आवटे या दोघींनी मी सावित्रीबाई फुले बोलते हे गीत सादर केले। चौथीतील कार्तिकी गाडे व दीक्षा सरवदे यांनी फुले सावित्रीबाई नसती तर मुलगी शिकली असती का हे गीत सादर केले। पाचवीतील विद्यार्थ्यांनी अज्ञानाचा काळोख होता जळमटे अडाणीपणाची हे गीत सादर केले। सहावीतील अंकिता धिवार हिने मला दिसते माझी माऊली ही स्वरचित कविता सादर केली। इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान हे गीत सुरेल आवाजात सादर केले। 6वी अ मधील भूमिका खंडाकडे हिने मी सावित्रीची लेख बोलते ही नाट्यचता सादर केली। यातून तिने सावित्रीबाईंच्या कार्यामुळे आजच्या सावित्रींच्या लेखी म्हणजेच आजच्या स्त्रिया मुली या राष्ट्रपती, पंतप्रधान, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पायलट इत्यादी अनेक उच्च पदावर विराजमान झालेल्या आहेत व आपल्या क्षेत्रात यशस्वी कार्य करत आहेत। हे सर्व सावित्रीबाई यांच्यामुळे शक्य झाले हे पटवून दिले। त्याचबरोबर आजची समाजातील विकृती, गुड टच बॅड टच या सर्वांपासून मुलींनी स्त्रियांनी कसे वाचले पाहिजे हे पटवून दिले। राजलक्ष्मी भोईर या विद्यार्थिनीने स्वगत सावित्रीबाईंच्या लहानपणाचे मनोगत सावित्रीबाईंच्या वेशात सादर केले। सहशिक्षिका शुभांगी धिवार यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली। तसेच दप्तर बघा आणि पुस्तक बघा, शिकायला जाणार मॅच शिकायला जाणार हे गीत सुरेल आवाजात सादर केले। तसेच सहशिक्षिका प्रमोदिनी बकरे यांनी सुद्धा सावित्री माय ही स्वरचित कविता सादर केली। सदर कार्यक्रमाचं औचित्य साधून ओलंपियाड स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल व सर्टिफिकेट सर्व शिक्षकांच्या हस्ते देण्यात आले। कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय नटराज जगताप, ज्येष्ठ शिक्षिका मंजुषा गोडसे व सौवीना तांबे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रद्धा होनशेट्टी यांनी केले। फलक लेखन स्मिता जोशी यांनी केले। आभार गणेश शिंदे यांनी मानले। सदर कार्यक्रमाचं आयोजन माननीय नियोजन मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले। सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज रेडिओवर दुपारी 2 वाजता क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर यांची कन्या शास्त्रज्ञ कुमारी अंकिता नगरकर यांची मुलाखत सर्व विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आली। यामध्ये अंकिता नगरकर यांनी स्वतः लावलेल्या 10 शोधांची माहिती दिली। त्यांना या शोधाबद्दल 10 पेटंट मिळाले आहेत। तसे 72 पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत व त्यांची पहिला पेटंट जो आहे तो स्टेपलरच्या पिनांचा त्यांनी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे। अशा प्रकारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात शाळेत साजरी करण्यात आली।